माझे ते पेपर्स होते हायस्कूलचे, ते माझ्या समोर होते आणि मी ते न निवडता मी पुन्हा भारतात आले आणि मी हे क्षेत्र निवडलं. आणि कुठेतरी डिसिप्लिन्ड फॅमिलीला मी बिलॉंग करते. सो कुठेही असं अतिशयोक्ती किंवा असं नाही आहे. म्हणजे 4 दिवस सासूचे या मालिकेने मला निवडलं, त्या भूमिकेसाठी निवडलं. सो एकीकडे जर मी नुपूर प्ले करत होते, तर एकीकडे प्रियंका देशमुख म्हणून मी घराघरात खूप पटकन पोहोचले. माझ्या एका रीलला बघून आर माधवन यांनी मला मेसेज केला. सो मी आयुष्यात कधी ऑडिशन दिली नव्हती. आणि ते फर्स्ट ऑडिशन होतं? नाही, मी ऑडिशन दिलीच नाहीये इनफॅक्ट. ओके. डान्सची सुरुवात कधी झाली? ती पाळण्यात. कारण माझ्याशिवाय मला स्वतःला ओळखणारं क्वचितच कोणीतरी असेल. पण मी म्युझिक ॲली, मग डब स्मॅश, मग टिकटॉक आणि मग रीलपर्यंत आलेली आहे. सो मला तेव्हा टिकटॉकला 8.5 बिलियन फॉलोअर्स होते आणि असे खूप लोक आहेत की ते म्हणतात, अरे आप आप ऐश्वर्या राय की बेटी हो क्या. नमस्कार, मी अपर्णा आणि मुंबई तरुण भारतमध्ये तुम्हा सर्वांचं आणि तुमचं सुद्धा खूप खूप स्वागत. सो आज माझ्यासोबत अशी अभिनेत्री आहे जिची ओळख करून देण्याची मला अजिबातच गरज नाहीये. तुम्ही सगळे तिला ओळखता. तिच्या डान्सचे, तिच्या सौंदर्याचे अनेक दिवाणे आहेत आणि ती म्हणजे अभिनेत्री मानसी नाईक. मानसी, सर्वात आधी कशी आहेस? खूप छान. तू कशी आहेस? मी सुद्धा मस्त. आणि मला खूप छान वाटतं की खूप दिवसानंतर मी पुन्हा एकदा मानसीचा इंटरव्ह्यू करते. सो ग्लॅड टू मीट यू. आणि आता नवरात्र सुरू आहे आणि खूप छान सुंदर तू साडी नेसली आहेस. सर्वात आधी तुला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. तुला पण आणि तुम्हा सगळ्यांना नवरात्रीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा. बरं मानसी, आम्ही तुला आहे ना अनेक वर्षांपासून पडद्यावर पाहतोय. मी तर अगदी अनेक वर्षांपासून पाहते. मी तुझी फॅन सुद्धा आहे. आणि पण आज मला खूप वेगळ्या गप्पा मारायच्यात, अनफिल्टर्ड गप्पा मारायच्यात की मानसी रिअल लाईफमध्ये कशी आहे आणि मानसीची सुरुवात कशी झाली. सो आम्हाला ते ऐकायला आवडेल की मानसीची कारण मी असं ऐकलंय की मानसीचं म्हणजे शैक्षणिक बॅकग्राऊंड खूप चांगला आहे. घरातले सगळे सायंटिस्ट आहेत आणि खूप चांगले शिकलेले आहेत. पण मानसी या क्षेत्रात कशी आली? सायन्स प्रूव्ह करायला. कारण मी एकतर मला खूप छान वाटतं की जसं तू म्हणालीस की खूप वेळानंतर आपण एकमेकांच्या समोर आज बसलेलो आहोत. आणि मला खरंच खूप कौतुक करायचं आहे मुंबई तरुण भारत याचं आणि तुमच्या सगळ्या संपूर्ण टीमचं. आपण एका छोट्या कार्यक्रमात भेटलो आणि त्याच्यानंतर त्या मंचावर ज्या प्रकारे माझं स्वागत केलं गेलं ते मला खरंच खूप गोड वाटलं. कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन, आय एम व्हेरी सिम्पल बाय हार्ट बट आय एम व्हेरी फिल्मी. म्हणजे माझा एक तो इनव्हिजिबल कॅमेरा ऑन असतो हे तुला माहितीच आहे. जरीही अकॅडमिक बॅकग्राऊंडला मी बिलॉंग केलं तरीही माझ्या रक्तात मेहनत आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण मला सगळं करायला आवडतं. म्हणजे जर मी डॉक्टरही झाले असते, म्हणजे माझ्या बाबांनी जसं मी माझ्या कित्येक मुलाखतीत हे बोललेली आहे की माझे ते पेपर्स होते हायस्कूलचे, ते माझ्या समोर होते आणि मी ते न निवडता मी पुन्हा भारतात आले आणि मी हे क्षेत्र निवडलं. किंवा उलट म्हणते, मी या क्षेत्राने मला निवडलं. तर मला असं वाटतं की मी जर डॉक्टर झाले असते तर तिथेही मी छान संपूर्णतः मनापासून काम केलं असतं. आणि सध्या जरी मी नाही डॉक्टर झाले तरीही मी जसं एक म्हणू इच्छिते की मी दिल की डॉक्टर हूं. तर मला सगळ्यांच्या मनावर राज्य करायला आवडतं आणि तेच मी आता खूप मनापासून करू इच्छिते आणि करते आहे. त्याचं खूप मोठं श्रेय सर्वप्रथम मी देवाला देते. कारण मी नेहमीच म्हणते, जिसका कोई नहीं उसका भगवान है. दुसरं म्हणजे नाव घेऊ इच्छिते मी माझ्या आईवडिलांचं. मला मी खूप ब्लेस्ड मुलगी आहे असं मला वाटतं की मला असे आईवडील लाभले ज्यांच्यामुळे मी त्यांचा अंश आहे. सो मी त्यांच्यामुळे खरं तर आज मानसी नाईक जशी दिसते, वागते, बोलते, हा खरं हे त्याच्या मागचं मेन सायंटिफिक कारण बायोलॉजिकली हे ते दोघं आहेत. आणि तिसरं म्हणजे माझे प्रेक्षक वर्ग, ज्यांच्यामुळे आज म्हणजे माझ्यासाठी माझा प्रेक्षक वर्ग हा ऑक्सिजन आहे. त्यामुळे हे 3 खूप महत्त्वाचे क्रमानुसार माझ्या आयुष्यात खूप
मोलाची भूमिका प्ले करतात. बरं सुरुवात कधी झाली? म्हणजे असं असतं बऱ्याचदा, की जर आता सायन्स बॅकग्राऊंड आहे तुझा, तर मग आपल्या मुलीने सुद्धा त्यातच करियर करावं. पण जर काही वेगळं निवडलं, तर तो तो सुरुवातीचा काळ कसा होता? अ, अभ्यासपूर्वकच होता. म्हणजे हं, माझ्या घरी अजूनही आता माझी भाची आहे. हं, तर माझ्या घरी ते पहिल्यापासूनच तसे संस्कार आहेत, की हं, सकाळी लवकर उठायचं, हं, आवरायचं अ, आणि अभ्यासाला बसायचं. हं, मग दिवसभर आपण अभ्यास करायचा आणि तो असं नाही, की मारून मुटकून वैद्यभुवा नाही, हं, की हं, बसा असं माझ्या आईला मला नाही वाटत मला किंवा माझ्या मोठ्या भावाला कधी बोलावं लागलं, की "अभ्यास करा रे." असं खूप असतं ना. हां. करा ना अभ्यास, कमी मार्क पडतायत वगैरे. हं, सो हे माझ्या घरी वातावरण असल्याकारणाने आता माझी भाची पण त्याच वळणात हं, आहे. हं, हं, आणि कुठेतरी डिसिप्लिन्ड फॅमिलीला मी बिलॉन्ग करते. सो हं, कुठेही हं, असं अतिशयोक्ती किंवा असं नाही आहे. खूप हं, डिसिप्लिन्ड वातावरणात माझे आई-वडील दोघंही खूप डिसिप्लिन्ड आहेत. सो हं. ते अ, अभ्यासिक वातावरणातच मी लहानाची मोठी झाली. आणि एक फ्रीडम आहे आम्हाला दोघांना हं, जो हं, हं. लहानपणापासून मिळालाय. मी काय किंवा माझा मोठा भाऊ आणि आता माझी भाची. अ, कुठेही आई-वडिलांना असं हात धरून सांगावं लागलं नाही, की हे नका करू. हं. कारण लहानपणापासून ते वळणात होतं किंवा ते संस्कार होते, तर ते आपोआप काय करायचं, काय निवडायचं आणि काय निवडायचं नाही. मग ते फॉर एक्झाम्पल माझ्या बाबतीत, की मी ज्युनियर कॉलेज सायन्स निवडलं 10वी हं, नंतर. हं, हं. मग मी हायस्कूल पण मी म्हणजे मी यूएसला गेले होते, पण मी परत आले. कारण ओके. माझे बाबा व्हिजिटिंग प्रोफेसर होते हं, हं. तिकडे. सो हे सगळं असताना कुठेतरी एक असतं ना, की एक गट फिलिंग असते. सो बरोबर गोष्टी निवडल्या गेल्या असं मला वाटतं आणि त्याच्यात खूप मोठा हात हा मी पुन्हा म्हणते माझ्या आई-वडिलांचाच आहे. ओके. पण आता जसं तू म्हणालीस, की फ्रीडम आहेच. पण या क्षेत्रात येताना जर आपल्याला बॅकग्राऊंड नसेल, तर फार कठीण जातं या क्षेत्रात एंटर करताना. सो तुला पहिला ब्रेक कसा मिळाला आणि किती अवघड होतं, की सोपं होतं एंटर करणं? बघ सोपं तर काहीच नाहीये हं, आणि ते नसावं पण. कारण त्याच्यातला जो एक ती जी हं. ग्रॅव्हिटी असते किंवा हं, तो हं. जो एक इंटिग्रल पार्ट असतो, की कॉन्सन्ट्रेशननी काम करायचं हं, किंवा हं. अगेन डिसिप्लिन प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. हं. तर सुरुवात माझी चित्रपटाद्वारेच झाली. हं. मी खूप मोठ्या बॅनरमधून मी माझं पदार्पण केलं मोठ्या पडद्यावर आणि सायमल्टेनियसली लहान पडद्यावरती. हं. अं, आय थिंक लहान पडद्यावर लोकांनी पहिल्यांदा पाहिलं तुला. मे बी मूव्ही आधी शूट झाला असेल. 4 दिवस सासूचे आधी रिलीज झालं, राइट? सो हो, म्हणजे अनेकांना असं वाटतं, की मी मालिकेतून पदार्पण केलंय. हं. तर मालिकेतून मी पदार्पण नाही केलंय. मी चित्रपटात पदार्पण केलं, पण ते जबरदस्त. जबरदस्त. पण मालिका ही सुरू आधी झाली होती. म्हणजे हं, माझा हं. जो ट्रॅक होता, ती पण इतकी मोठी मालिका होती, की देन अगेन मी जसं म्हणाले, की हं. मी खूप ब्लेस्ड आहे, की त्या चित्रपटाने मला आणि या मालिकेने मला म्हणजे 4 दिवस हं, हं, सासूचे हं. या मालिकेने मला निवडलं. त्या भूमिकेसाठी निवडलं. हं. सो एकीकडे जर मी नुपूर प्ले करत होते, तर हं. एकीकडे प्रियंका देशमुख म्हणून मी घराघरात हं. खूप पटकन पोहोचले. आणि दोन्ही फार मोठे प्रोजेक्ट होते. म्हणजे 4 दिवस सासूचे तर एक ऑल टाईम फेव्हरेट अजूनही सीरियल आहे आणि अ, नुपूर जी जबरदस्त मधली होती, तिला अजूनही लोकं ओळखतात. हो, हो. सो ही या जर्नी कशा स्टार्ट झाल्या, की म्हणजे हे दोन्ही रोल आणि तेही पहिल्यांदाच. सो काय होतं त्यामागचं आणि कोणी कास्टिंग केलेलं? सो मी आयुष्यात कधी ऑडिशन दिली नव्हती. आणि ओह! ते फर्स्ट ऑडिशन होतं? नाही, मी ऑडिशन दिलीच नाहीये इनफॅक्ट. ओके. हे म्हणजे मी खूप कौतुकाने सांगतेय, पण इट्स नॉट अ गुड थिंग. एकतर चित्रपटासाठी मला महेश कोठारे सरांनी स्वतःच चूज केलं होतं. हं, हं, हं. त्यांनी माझा एक मॅगझीन कव्हर आला होता पुण्यात, कारण हं, मी हं. पॉकेट मनीसाठी मॉडेलिंग करायचे. अच्छा. ओके. आणि तेव्हा ते खूप असं म्हणजे अजूनही आहे इनफॅक्ट. हं. माझ्या सेकंड इयरला मी मॉडेलिंग करत होते ऑन स्टेज आणि आय एम ग्रूम्ड बाय श्यामली वर्मा, हं, विच हं. इज लॅक्मीज इंडिया फर्स्ट इंडियन मॉडेल. ओके. सो ग्रूमिंग इतकं सुंदर झालंय ना, हं. की ते अजूनही यू कॅन सी. हं. आणि आय रिअली थँक श्यामली मॅम हं. फॉर दॅट. सो मालिकेसाठी मला तिथेही खरं तर असं ऑडिशन नाही म्हणणार, पण एक लुक टेस्ट केली होती. हं, हं. आणि त्या लुक टेस्टमध्ये तिथेही मला
निवडलं. म्हणजे असं कुठेही माझं कास्टिंग झालं नाही किंवा कुठल्या कास्टिंग एजन्सी थ्रू झालं नाही. आय थिंक हे दोघांचेही गट फिलिंग होते की त्यांचा विश्वास माझ्या म्हणजे हे सगळं फर्ग्युसनला असताना. येस येस. सो कॉलेज सुरू असतानाच तू ऍक्टिंग करायला सुरुवात केली? हांजी, येस. सो मग त्यानंतरचा प्रवास कसा होता की इंडस्ट्रीमध्ये स्वतःला टिकवून ठेवणं, आणि ही इंडस्ट्री खूप अनप्रेडिक्टेबल आहे, म्हणजे रिजेक्शन्स, रिप्लेसमेंट्स ह्या होतच असतात. सो स्वतःला टिकवून ठेवणं किती कठीण गेलं सुरुवातीच्या काळात? सुरुवातीच्या काळात तसं खरं ते भासत नाही, कारण आपण शिकत असतो. आणि मी अशी कलाकार आहे की मला असं वाटतं की मी अजून शिकतीच आहे आणि माझी सुरुवातच आहे. कारण प्रत्येक प्रोजेक्टमध्ये मी नवीनच असते. आणि ते खरं तर माझ्यासाठी खूप छान आहे, म्हणजे वैयक्तिक व्हेरी सेल्फिशली जर बोलायचं झालं तर. आणि खरं तर गणित तेव्हा असतात की जेव्हा तुम्ही काहीतरी कमवता आणि त्याच्यानंतर ते टिकवायचं असतं. खरी परीक्षा त्याच्यानंतर सुरू होते की आपण काहीतरी खूप एक मार्क मिळवलाय आणि त्या मार्कच्या परे आपल्याला जायचं आहे, तर मग काय निवडायचं. खरं ते गणित तेव्हा सुरू होतं, तेव्हा ते मनातले सगळे कॅल्क्युलेशन सुरू होतात की प्रेशर येतं, नर्वसनेस वाढतो किंवा काय निवडायचं ह्याच्यासाठी मन खूप शांत असायला हवं. ते कधीच नसतं आपलं. आणि मी तर खूप चंचल आहे, स्वभावाने पण आणि मनाने पण. तर माझ्यासाठी खरं तर तो मार्क मी न मिळवू हीच माझी खरं तर इच्छा आहे. कारण मला सेटल नाही व्हायचं इंडस्ट्रीमध्ये. माझा हा जो काही काय म्हणू शकतो आपण, एक टेक ऑफ आहे माझ्या प्लेनचा, हा सदैव मला असं वाटतं मला त्या टेक ऑफ मध्येच राहायचंय. मला कुठेही आता हे मिळवलं आणि आय एम रिलॅक्स्ड किंवा आता असं नाही राहायचं आहे. आता कायमचा टेक ऑफ, म्हणजे प्रत्येक ठिकाणी जिथे रिक्वायरमेंट असेल किंवा मला निवडलं जाईल ते काम मी पूर्ण केल्याशिवाय किंवा त्याला 100% दिल्याशिवाय गप्प नाही बसणार. डान्सची सुरुवात कधी झाली? कारण मानसी म्हटलं की डान्स हा सर्वांना आठवतो. डान्सची सुरुवात कधी झाली? लहानपणी? हा प्रश्नच चुकीचा आहे. ती पाळण्यात, म्हणजे पाळण्यातूनच मला असं वाटतं, असं म्हणतात ना की नाचायला सुरुवात केली. येस येस. म्हणजे तू कोणतंही ट्रेनिंग न घेता स्वतःच डान्स शिकलीयस की प्रॉपर तू त्यात काही डिग्री वगैरे घेतलीयस? काहीच नाही, सगळं गॉड्स गिफ्ट. येस येस. अमेझिंग. बरं, त्यानंतर मग इंडस्ट्रीत आल्यानंतर असे कोण फ्रेंड्स भेटले जे अजूनही टचमध्ये आहात आणि खूप चांगला बॉन्ड राहिला इतक्या वर्षांचा? खरं तर सगळेच खूप हेल्पफुल आहेत. मराठी सिनेसृष्टी खरं तर अशी आपलीशीच वाटते प्रत्येकाला. अगदी बाहेरून येणारी जी पण लोक आहेत, जी आपल्या भाषेचे नाही, त्यांना पण ती आपलीशी वाटते. कारण आपल्या मराठी भाषाच अशी आहे की ती सगळ्याला आपलंसं करून घेते. त्यामुळे कसं आहे की कुठेतरी त्या कामामध्ये एक इझीनेस येतो, एक कम्फर्टेबल लेवल येते. ऑफकोर्स विश्वास वाढतो. दडपण आहे का नाही हे मला नाही माहिती, ते इच टू इट्स ओन आहे. पण मला खूप आनंद आहे की मला माझ्या मराठी सिनेसृष्टीने खूप उचलून धरलं, माझ्या मराठी प्रेक्षकांनी उचलून धरलं. कारण मी शेवटी माझं कुळ मराठी आहे, मी मराठी मुलगी आहे, महाराष्ट्राची आहे. त्यामुळे जिकडे आपण जन्म घेतो त्या जन्मदात्या भूमीला कधीच विसरू नये असं मला वाटतं. आणि मग तुम्ही तुमच्या परीने कामं करा वेगळ्या भाषेत, मग ते हिंदी असो, इंग्लिश असो, व्हॉट एव्हर यू चूज. आणि चौकटीत काम करण्याची वृत्ती असल्या कारणाने मला प्रोफेशनल लोक खूप भेटली. आणि मी स्वतः खूप प्रोफेशनल असल्या कारणाने मला असं कुठेही भासलं नाही की कोणी मला सिनियरिटी किंवा ज्युनियरिटी असं ते एक असतं ना, इगो इश्यूज. तर तसं मला आजतागत कधीच नाही भासले. आणि आपली लोकही तशी नाही आहेत खरं तर. आणि सगळ्यांना मदत करतात. छान प्रोजेक्ट्स मराठीत केले जातात. विचारपूर्वक चित्रपट जसा आमचा आहे सकाळ तर येऊ द्या, जो आता 10 ऑक्टोबरला रिलीज आहे, तो पण एक विचारपूर्वक चित्रपट केला गेला आहे. आणि
त्याच्यात पण मी म्हणा किंवा सुबोध म्हणा, आम्ही दोघंही जरीही आपापल्या तऱ्हेने वर्सटाईल असलो तरी आम्ही मराठीसाठी काम करत आहोत. एक मराठीसाठी केलेला एक गोड विचारपूर्वक चित्रपट घेऊन आम्ही प्रेक्षकांसाठी येतोय. सो हे जे काही आहे ना, की चित्रपटासाठी विचार करणं हे एक गुणी कलाकारच करू शकतो, जो आम्ही केला. बरं, सिनेमाकडे मी येणारच होती, पण आता तू विषय काढलाच तर सिनेमाविषयीच विचारते मी. सो मी ट्रेलर पाहिला. सो सुबोध आणि तुझी केमिस्ट्री खूप वेगळी, म्हणजे खूप दिवसानंतर असा वेगळा ट्रेलर मी पाहिलाय की सुबोधचा जो काही लुक आहे. सो नक्की काय आहे सकाळ तर होऊ द्या आणि एक्झॅक्टली काय घडतंय त्या रात्रीत? काय घडतं त्या रात्री हे बघण्यासाठी तुम्हाला ऑफकोर्स चित्रपटगृहात जाऊन बघायचं आहे की नक्की काय घडतं आणि हे नक्की दोघं जण कोण आहेत ते. जसं मी म्हणाले की खूप इंटेलिजंट मूव्ही हा गुंफला गेला आहे. म्हणजे लेखनापासून ते दिग्दर्शनापर्यंत किंवा अगदी जे आमचे DOP आहेत त्यांनी पण इतकं प्रत्येक फ्रेम अशी पोर्ट्रेट केलेली आहे. इट्स लाईक अ फ्रेमवर्क. इट्स सो ब्युटिफुल. आणि मला खरंच खूप कौतुक करायचंय माझ्या निर्मात्यांचं की त्यांनी मराठीमध्ये हा विश्वास दाखवला, मराठी लोकांवर हा विश्वास दाखवला, मराठी भाषेवर हा विश्वास दाखवला. म्हणजे आमच्या ज्या प्रोड्युसर आहेत नम्रता सिन्हा मॅम आणि आमचे जे डिरेक्टर आहेत आलोक जैन, तर त्यांनी मला हा चित्रपट करायला दिला, तो चान्स मला दिला की मी माझं टॅलेंट शोकेस करू शकते. ह्याच्यासाठी मी ऑब्व्हियसली खूप आभारी राहीन. आणि असा एक चित्रपटाने मला निवडले, अशा भूमिकेने मला निवडलेला आहे जो मी वैयक्तिक कधीच केलं नव्हतं. म्हणजे माझ्यासाठी हे जास्त दडपण होतं, कारण हे खूप एक सिरियस रोल आहे. आणि सिरियस ह्याच्यासाठी नाही की डायलॉग सिरियस आहे, ती भूमिका करायला तसं वागणं किंवा तशी बोलचाल हे आणणं किंवा ती कॅरेक्टर विषयी आम्हाला ऐकायला आवडेल थोडंसं. हा, सो स्टोरी ऑफकोर्स ती कॅरेक्टरच ते तसं आहे की ती खूप ना मनात सिरियसनेस आणून ती खूप मनापासून पोर्ट्रे केलेली आहे मोठ्या पडद्यावरती. आणि त्याला खूप लेअरिंग आहे. आणि एका कलाकाराला असा चित्रपट मिळणं मला असं वाटतं खूप क्वचितच घडतं हिस्ट्रीमध्येच. आणि दोघांचा चित्रपट आहे हा, माझा आणि सुबोधचा. आणि असे इन अ सेन्स कुठल्याही भाषेत किंवा आपल्या मराठी भाषेत सुद्धा असे खूप कमी चित्रपट आहेत की जिकडे फक्त 2 व्यक्तिरेखा आहेत. ओके, म्हणजे पूर्ण सिनेमात 2च व्यक्तिरेखा. येस. सो मी म्हणाले ना की इट्स अ व्हेरी इंटेलिजंट मूव्ही. सो एक तो प्रेक्षक वर्ग खूप आतुरतेने, ऑब्व्हियसली आमचा जसा पहिला लुक आला किंवा पहिलं पोस्टर आलं किंवा पहिला टीझर आला तेव्हापासूनच एवढी क्युरिओसिटी वाढलेली आहे की आता मला भीती वाटते ऍक्च्युली, कारण खूप मनापासून काम केलंय आणि मला असं हवंय की लोकांना मानसी नाईक नाही तर ही व्यक्तिरेखा दिसावी. म्हणजे ह्याचा अट्टास माझा जास्त होता, कारण सी ॲज अन ॲक्टर काही इमेज ड्रिव्हन कॅरेक्टर्स आपल्याला भेटतात किंवा काही कॅरेक्टर ड्रिव्हन असतात. सो माझं इमेज वेगळं आहे आणि मला मिळालेलं कॅरेक्टर हे वेगळं आहे. सो ॲज अ अभिनेता म्हणून मला ते अभिनयाचं माझं कौशल्य लोकांपर्यंत पोचवायचं होतं, म्हणून मी कॅरेक्टर ड्रिव्हन व्यक्तिरेखा निवडलेली आहे. तुम्ही काय निवडता किंवा तुम्हाला कसं प्रेझेंट केलं जातं हे पण खूप महत्वाचं आहे आत्ताच्या युगामध्ये. तर सुबोध भावेंसोबतची केमिस्ट्री ट्रेलरमध्ये तर आम्ही पाहतोय, खूप छान आहे. गाणं सुद्धा तुमचं चांगलं गाजतंय. सो त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा आहे आणि सुबोध सोबत हा पहिला सिनेमा आहे की याआधी तुम्ही काम केलं होतं? सो मी पहिल्या प्रश्नाचं उत्तर देते. इट्स अ ड्रीम कम ट्रू टू शेअर स्क्रीन विथ सुबोध, कारण ऑब्व्हियसली आम्ही आधी काम केलेलं आहे पण चित्रपटात आम्ही कधी एकत्र काम केलं नव्हतं. खूप छान वाटलं. म्हणजे सुबोध भावे म्हणजे एक शाळाच आहे. त्यामुळे तो खूप काय म्हणू शकतो, ऑब्व्हियसली इज व्हेरी सिनियर इंडस्ट्रीमध्ये आणि त्याच्या ताकदीचं काम किंवा तो जे फॅब्रिक वापरतो आपल्या भूमिकेमध्ये, फॅब्रिक म्हणजे इट्स अ वर्ड युज्ड फॉर की ज्या पद्धतीच्या भूमिका तो पडद्यावरती आणतो त्या खूप सुंदर आहेत. म्हणजे
क्वचितच असे कलाकार खरं तर मराठीत होऊन जातात, यु नो, अँड ही इज अ लेजंड इन हिमसेल्फ. आणि मी लेजंड हा मुद्दाम शब्द वापरते बिकॉज ही इज अ लेजंड. मी असं खूप कमी लोकांना बघितलेलं आहे की जो एक सिरियसनेस, एक डिसिप्लिन्ड ॲक्टर आहे आणि जो ते खूप ॲट इज आपल्या सहकलाकाराला तो ते वाटतो हा शब्द मी यासाठी म्हणते की तो असं नाही करत की मी एक ॲक्टर आहे, मी सिनियर आहे, मी अभिनय करू शकतो किंवा मी एवढं करणार, मी माझं करणार आणि हिला काय करायचं ते करू दे. तो तसा नाहीये. तो तुम्हाला मदत करणार. म्हणजे हा ऑब्व्हियसली माझा अनुभव आहे जो मी सांगते आहे. ॲज अ सहकलाकार म्हणून एक दडपण असतं, कारण मी अशा फॅब्रिकची भूमिका कधीच केली नव्हती. ऑफकोर्स मी जे चित्रपट केले त्यांचे महत्त्व किंवा त्यांचं एक वेगळा गोडवा होता. पण ह्या चित्रपटात कारण आम्ही फक्त दोघं आहोत आणि त्याच्या समोर उभं राहणं किंवा एक डायलॉग डिलिव्हर करणं हे खूप खरं तर इट्स अ ड्रीम कम ट्रू. पण इट्स अ गिव्ह अँड टेक. त्याच्याबरोबर खूप काही शिकायला मिळालं आणि तो ॲट इज करून देतो. तो शिकवणार तुम्हाला की तू जर हे असं केलंस तर ते जास्त चांगलं दिसेल, कारण ही इज अ डिरेक्टर हिमसेल्फ. सो त्या वातावरणात मी खूप एका डिसिप्लिन्ड यु नो एक म्हणतात ना वडाचं झाड, तर त्या डिसिप्लिन्ड झाडाखाली मी खरं काम केलेलं आहे ॲट इज. आणि मी झोकून दिलं आणि त्याच्यात खूप मोठा हात हा सुबोधचा आहे, कारण त्यांनी खूप मदत केली मला. बरं, जसं मी म्हणाले की ट्रेलरवरनं तर मला काही कळले, स्टोरी तर कळलीच नाहीये, ती मला सिनेमात पाहावी लागणार आहे. सो बरं मानसी, तू पुण्यातनं मुंबईत आलीस, अनेक वर्ष झाली असतील तुला तर मुंबईत स्थायिक होऊन. जर सुरुवातीला विचार केला होता की आता शूटिंगसाठी आपल्याला मुंबईला जावं लागतंय, सो पुण्यातनं मुंबईत येताना किती कम्फर्ट झोन होता की फार वेळ लागला मुंबईत रमायला? खरं सांगू की खोटं? खरं. मी ना जेव्हा चित्रपट केला तेव्हा मी जरा खूप अशी गृहीत धरलं होतं असं म्हणायला हरकत नाही की मी गृहीत धरलं होतं. अच्छा, हे असं असतं, कारण चित्रपटाची टीम आणि अदरवाईज जी तुम्हाला प्रवासात मिळते, जी टीम मिळते मालिकेची म्हणा किंवा कुठल्याही, त्याच्यानंतरचा जो प्रवास असतो तो खरं जास्त महत्वाचा आणि त्याच्यात आपण जास्त शिकतो. पहिल्यांदा कसं चित्रपटाची जी टीम होती, म्हणजे महेश कोठारे सर म्हणा किंवा आदिनाथ होता तेव्हा आमच्या बरोबर, किंवा पुष्कर होता किंवा योहाना होती, आदित्य होता, बाकीचे जे सहकलाकार होते, आणि इतका मल्टी स्टारर तो चित्रपट होता की तिकडे ना मला असं खूप काय म्हणू शकतो, पॅम्पर केलं गेलं आणि आय वॉज व्हेरी हॅपी अँड यु नो बटरफ्लाय मला फीलिंग आय हॅड. ठीक आहे. पण त्याच्यानंतर जेव्हा मी मालिका निवडली आणि जेव्हा मला असे खूप मोठमोठाले डायलॉग्स आले, तेव्हा खरंच व्हेरी सिरियसली मला घरी जायचं होतं. कारण म्हणजे माझं पाठांतर हे खरं तर मी श्रेय माझ्या मालिकेला देते, कारण मालिका तुम्हाला ते पाठांतर करायला भाग पाडते. त्यामुळे मी जे काही पाठांतर शिकले किंवा एक पाठी झाले हे मालिकेमुळे. पण मला भीती वाटायची आणि मला पहिल्या आय थिंक जसा चित्रपट रिलीज झाला आणि जसं माझा ट्रॅक सुरू झाला मालिकेत, तेव्हा माझं खूप असं म्हणजे मला भीती वाटायची की बापरे, हे म्हणजे टायमिंग मालिकेतलं फार वेगळं असतं आणि मला नाही राहायचंय, मला घरी जायचंय. म्हणजे लिटरली आय वॉज व्हेरी स्केअर्ड यु नो इनिशियल पिरियडमध्ये, आणि मला असं मुझे घर जाना है वाला फिलिंग होता माझा. पण त्यानंतर असं झालं की आता घरी बोलवावं लागतं, अगं घरी ये, कामं नंतर कर. सो आता हे उलटं झालंय माझं. बरं, तुझे भरपूर अल्बम्स गाजलेत आजपर्यंत, तू जे जे केलेस ते सगळेच गाजलेत. सो त्याची सुरुवात कशी झाली की आपण डान्स तर तू म्हणालीस तू लहानपणापासूनच करते, मग मूवी आणि मालिकांनंतर मग अल्बम्स तुझ्याकडे खूप सारे आले, सो ते कसे आले? ते पण असं मी काही असं ठरवलं नव्हतं की मी चित्रपटच करणार, मालिका तर मालिकाच करणार, सगळंच एक्सप्लोर करायचं. हा, म्हणजे मी स्वतःला लिमिट केलं नव्हतं. मला एवढं माहिती होतं की सी ॲट दी एंड आपण एक एंटरटेनमेंट बिझनेसमध्ये आहोत. ऑब्व्हियसली पहिला घटक असतो की तुमचं घर त्याच्यावरती चालतं, तर माझा तेव्हा टचवूड तसा कधीच विषय नव्हता. पण आपल्याला काय आवडतं आणि आपण काय करू शकतो आणि आपण काय केल्यामुळे प्रेक्षकांच्या समोर जास्त राहू,
जो आय थिंक तेव्हाही माझा विचार होता आणि अजूनही आहे. हं. सो म्हणून मी ती गाणी निवडली आणि कारण मला ते सेन्स आहे म्युझिकचा असं म्हणायला हरकत नाही. 1% तरी आहे. त्यामुळे मी गाणी माझ्याकडे भरपूर आली कारण जबरदस्तमध्ये एकतर माझा डान्स पोर्ट्रे झाला हो. आणि त्याच वर्षामध्ये मी हल्ला बोल हे रियालिटी शो जिंकले होते. हं, हं, हं. सो हल्ला बोल क्वीनमध्ये मी इतके वेगवेगळे वर्सटाईल मला ऍक्ट्स करायला मिळाले. हं, हं. म्हणजे मी दादा कोंडके पण प्ले केलेला आहे, मी माधुरी दीक्षित पण प्ले केलेला आहे, मी श्रीदेवीजींना पण ट्रिब्यूट दिला. सो असे वेगवेगळे ऍक्ट करायला मिळाले. सो आय थिंक मला असं वाटलं प्रेक्षकांना ते वाटलं असेल की ही जरा नाचू शकते. त्यामुळे गाणी माझ्याकडे चालून आली आणि मी निवडली गाणी. म्हणजे मी उगाच गाणी येत आहेत आणि करायची म्हणून ते आजतागत माझं असं कधीच नव्हतं. मला छान गाणी आणि वेगवेगळी गाणी घेऊन प्रेक्षकांच्या समोर यायचं होतं आणि काम माझ्यासाठी लहान मोठं नसतं. त्याच्यामुळे Of काम course. निवडत असते मी आणि मी काम निवडत गेले. लावणी तुझी खूप छान आहे, जी मी पाहिल्या ज्या रियालिटी शोज मध्ये पण तू केल्यास आणि खूप सारे इव्हेंट्स मध्ये सुद्धा पाहिले. खूप बोलण्यासारखं आहे कारण लावणी हा विषयच तसा आहे. पण काय आहे की महाराष्ट्रात लावणी ही खूप ओव्हरपॉवरिंग आहे वेगवेगळ्या कारणाने, मग ती चांगली असो किंवा वाईट असो. पण महाराष्ट्रात असे कित्येक डान्स फॉर्म्स आहेत जे खरं तर महाराष्ट्राचा गोडवा जो आहे तो वाढवतात. त्यामुळे माझ्या वाटेला आलेली जर ती लावणी असेल तर मला त्याला न्याय द्यायचा होता कारण मी परीक्षक होते तेव्हा. आणि परीक्षकाची खुर्ची म्हणजे फक्त छान दिसणं किंवा छान बोलणं नसतं. ऑफकोर्स. तर ती एक रिस्पॉन्सिबिलिटी असते जी मला दिली गेली होती. आणि ज्या पद्धतीचा हा कार्यक्रम होता, ज्या विचारांनी हा कार्यक्रम खरं त्यांनी गुंफला होता, हा खूप गोड होता. आणि त्याच्यात फक्त लावणी नाही तर लावणीला धरून ज्या ज्या काही आपण करू शकतो हे सगळे ऍक्ट त्यांनी एक पर्टिक्युलरली व्हेरी स्ट्रॅटेजिकली डिझाईन केले गेले होते. सो माझं निवडायचं मूळतं ते कारण होतं की ती फक्त गाणं लावलं, लावणी केली, साजेशृंगार केला तर ते तसं नाही आहे. त्याच्यात अभ्यास आहे. तर तो अभ्यास मला खूप जवळून बघायचाही होता आणि त्या अभ्यासात मलाही शिकायचं होतं. कारण परीक्षक म्हणून आपण फक्त तिकडे म्हणजे मी तरी बसले नाही, मी स्वतः शिकत गेले. आणि ज्या आमच्या काही नर्तिका होत्या किंवा अख्खी जी टीम होती ती खूप छान होती, खूप गोड होती आणि छान वाटलं. म्हणजे तो सीझन खूप छान झाला आणि ऑफकोर्स म्हणजे एक परीक्षक म्हणून बसायला कोणाला नाही आवडणार. आणि ज्या व्यक्तीला खूप छान डान्स येतो त्या व्यक्तीने परीक्षक असणं म्हणजे तर जायलाच हवं. सो आता आम्ही तुझे खूप सारे रील्स पाहत असतो आणि तुझे रील्स प्रचंड व्हायरल होतात. आम्हाला नेहमी प्रश्न पडतो तुझ्या सगळ्या फॅन्सला की तुझे रील्स शूट कोण करतं? माझे रील्स आणि माझे फोटोज मी स्वतःच काढत असते. सो तू स्वतः शूट करतेस? हांजी. रिअली? म्हणजे असं वाटतं लाईक इनफॅक्ट की कोणीतरी यु नो कोणीतरी प्रोफेशनल कोणतरी हिला शूट करतंय, पण नाही. कारण माझ्याशिवाय मला स्वतःला ओळखणारं क्वचितच कोणीतरी असेल. सो ऑब्व्हियसली मी करू नाही शकत हा विषय नाहीये. मी ऑब्व्हियसली टीम हायर करू शकते किंवा माझी टीम आहे. पण कधी कधी काय होतं की जसं मी म्हणाले की मी स्वतःला जास्त ओळखते. सो मला एका प्रोडक्टला जर लॉन्च करायचं असेल किंवा ते प्रमोट करायचं असेल किंवा एक रील करायचं असेल तर मला माहितीये की म्हणजे मला माहितीये की कसं काय आपण प्रमोट करू शकतो आणि प्रेक्षक कशाची वाट बघत असतात. सो मला खूप छान वाटतं की मला फक्त भारतात नाही तर भारताबाहेरूनही लोक फॉलो करतात, मला मेसेज करतात आणि माझं फॅन फॉलोईंग खूप छान आहे. ऑफकोर्स त्याचं जे बीज होतं ते खूप आधीपासून आहे. आत्ता लोक रीलवरती आली आहेत कारण इंस्टाग्राम इज एव्हरीथिंग नाव. इंस्टाग्राम इज लाईक अ प्रोफाईल. पण मी म्युझिक आली, मग डब स्मॅश, मग टिकटॉक आणि मग रीलपर्यंत आलेली आहे. सो मला तेव्हा टिकटॉकला 8.5 बिलियन फॉलोअर्स होते आणि टिकटॉक इंडिया इतकं ते असं सगळंच काही होतं आणि मला आवडतात रील्स करायला म्हणून मी करते. बरं तू मानसी आतापर्यंत बरेच रोल्स केलेत, बरेच सॉंग्स केलेस, पण आता एखादा असा ड्रीम रोल आहे जो अजून राहिलाय करायचा, जो लवकरात लवकर यावं
तुझ्याकडे असं वाटतं? मी या प्रश्नाची 2 प्रकारे उत्तरं देणार आहे. हम्म, एक मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर देते, हम्म, की मला काय करायला आवडेल? हम्म. तर मला बायोग्राफी करायला आवडेल. ओके. मला ऐतिहासिक चित्रपट करायला हम्म. आवडतील, कारण मला आवडतं. आणि मी डेफिनेटली मेहनती आहे, तर मी प्रयत्न करीन ती भूमिका निभवायला मोठ्या पडद्यावर. आणि दुसरं माझं जे उत्तर आहे ते मला असं म्हणायला आवडेल, की मला जर कुठली भूमिका मिळाली, हम्म. तर मला ती अशी निभवायची आहे ना, की प्रत्येक लेमॅन ऑडियन्सला असं वाटलं पाहिजे, की हा ड्रीम रोल माझा असला पाहिजे. ओके. सो माझं ते जास्त कल आहे. कारण कधीतरी आपल्याला हवं तसे ड्रीम रोल्स किंवा रोल्स असे मिळत नाही. सो जे दिलं आहे त्याच्यातून सोनं करायचं आणि ऑडियन्सला असं वाटलं पाहिजे, की हा माझा ड्रीम रोल आहे. बरं, आता तू म्हणालीस की बायोग्राफी करायची. सो असं कोणी आहे लक्षात की ज्या या व्यक्तीचं व्यक्तिरेखा आपण साकारू शकतो असं वाटतं? व्हेरी सेल्फिशली आपल्या मराठीत अशा खूप सुंदर आणि गुणी अभिनेत्री होत्या आहेत, की ज्यांच्यावर बायोग्राफी होऊ शकते. मला आवडेल करायला. बरं, लहानपणापासून आतापर्यंत तुला बरेच पुरस्कार मिळाले असतील, अनेक अवॉर्ड्स मिळाले असतील, पण आई बाबांकडून अशी कोणती कॉम्प्लिमेंट मिळाली की पहिल्यांदा की असं वाटलं लाईफ में मैंने कुछ तो किया है, असं म्हणजे त्यांचे जे वर्ड्स आहेत जे अजूनही लक्षात आहेत? खरं ते ना माझ्या बाबतीत ते मी 24 तास उठता बसता ते असे हे करतच असतात, प्रोत्साहन देतच असतात, की हरायचं नाही. काही झालं तरी हरायचं नाही, नेव्हर गिव्ह अप. बरं, अप डाऊन्स आपल्या लाईफमध्ये येत असतात, म्हणजे कधी रिजेक्शन्स असतील, कधी कास्टिंग होत नाही, असं होत असतं इंडस्ट्रीमध्ये. पण मानसीचा तो मोटिवेशन मंत्र काय, जो स्वतःला नेहमी मोटिवेट करत राहतेस तू स्वतःला पुढे जाण्यासाठी? प्रत्येकाचा एक असतो काही ना काहीतरी. असे खूप आहेत. म्हणजे मी वैयक्तिक खूप यामध्ये बिलीव्ह करते. आणि मंत्र असेच नाही, कारण प्रत्येकाचा कानमंत्र हा वेगवेगळा असतो. कोणासाठी मंत्र असतो, कोणासाठी कुठली व्यक्ती असते, तर कोणासाठी कोण असतं. सो माझ्यासाठी मी स्वतः आहे. आणि मी कुठलाही अनुभव हा एका धड्यासारखा घ्यायला शिकली आहे. मग तो चांगला असो किंवा वाईट असो. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर जसं आता नवरात्री सुरू आहे, तर नवरात्रीमध्ये आपण म्हणतो की प्रत्येकामध्ये एक शक्ती असते. तर माझ्या बाबतीत मी असा विचार केला की शक्ती माझ्यामध्ये पण आहे, सौंदर्य माझ्यामध्ये पण आहे. पण कुठल्याही शक्तीचा किंवा कुठल्याही सौंदर्याचा न वापर किंवा गैरवापर हे दोन्हीही चुकीचं आहे. त्यामुळे माझा हा जो काही जन्म आहे त्याचा मी तोलमोल का होईना, पण जिथे जे पाहिजे तिथे मला ते तसं जगायचंय. म्हणजे मग ते काही व्हेरी बेसिक ह्याच्यामध्ये सिम्प्लिसिटीमध्ये जगणं असंही म्हणू शकतेस, किंवा समाधानी राहणं, किंवा छोट्या ह्याच्यात मी समाधान आहे, त्या चौकटीत मी समाधान आहे. तर मी ह्याच्यात जास्त फॉलो करते. आणि मला ना शिकायला आवडतं. माझी ती जिद्द आहे. मला हरायला आवडत नाही. मला पटकन अरे मिळालंच नाही किंवा रडगाणं करायला आवडत नाही. मी प्रॉब्लेम सॉल्व्हिंगच्या कॅटेगरीमध्ये येते. मी प्रॉब्लेम च्युईंगमध्ये नाही विश्वास ठेवत, की असंच झालं मग काय करायचं आणि मग त्याच्यातच 1-2 तास. आय एम नॉट लाईक दॅट. म्हणजे मी प्रॉब्लेम सॉल्व्ह करते. आणि खरं तर इट्स अ व्हेरी इझी लाईफ. ते आपणच अवघड करून ठेवतो. ओके. स्क्रीनवरती तर तुला पाहतोस, म्हणजे काम ऑफ स्क्रीन मानसी काय करते? फावल्या वेळात तिला काय करायला आवडतं शूटिंग सोडल्यास? शूटिंग नसेल तर मी जास्त करून घरीच असते आणि मला घरी राहायला आवडतं. मी जुने चित्रपट बघते, मी जुनी गाणी बघते. माझ्या मांजरी आहेत, सो मी त्यांच्याबरोबर टाइम स्पेंड. हो, 8 जण आहेत आता माझ्याकडे. आधी काहीतरी 12 होत्या ना? 18 होते. 18. ओके. सो त्यांच्याबरोबर मी टाइम स्पेंड करते. मला स्वयंपाक करायला आवडतो. मला
मी घर सतत आवरत असते, एक ते हम्म. माझ्यामध्ये आहे. आय हॅव एन OCD. सो वाचते मी, जुनी गाणी ऐकत असते जसं मी म्हणाले, आणि नवीन नवीन काहीतरी अ, दररोज शिकण्याचा प्रयत्न करते. देवावर विश्वास आहे, पूजापाठ करत असते मी, आणि प्रत्येक सकाळ ही नवीन आहे. जसं सकाळ तर होऊ दे आहे, त्याच्यामुळे प्रत्येक सकाळ ही नवीन वाटचालीची असावी, आपलं आरोग्य चांगलं असावं, हीच माझं खरं तर रोजचा माझा एक स्वतःशीच एक माझं युद्ध चालू असतं की काही आलं तरी आपली सकाळ ही नवीन असली पाहिजे. स्वतः विषयीचा एक चांगला आणि एक वाईट गुण. कशा बाबतीत पण चांगला म्हणजे एनिथिंग तुला जे वाटतं की माझ्यातलं मी हे बदलायला हवं किंवा असायला नको, आणि एक जे आहे ते स्वतः विषयीचं फार आवडतं की मी हे करते. ओके, व्हेरी फ्रँकली चांगला असं आहे की मी पटकन विश्वास ठेवते, आणि वाईटही आहे की मी पटकन विश्वास Oh. ठेवते. या दोन्ही गोष्टी आहेत फॉर एव्हर. ओके, आता आपण एक छोटासा रॅपिड फायर घेऊयात. हांजी. ओके, पहिलं ऑडिशन तू म्हणालीस ऑडिशन दिलं नाहीये, पण तरीही एनिथिंग अगदी लहानपणी किंवा शाळेत असताना नाटकाचं किंवा कशाचं तरी दिलंच असशील? नाही. कधीच नाही. लकी यू आर. ओके, पहिली फॅन मुमेंट ॲज अ सेलिब्रिटी, म्हणजे तू सेलिब्रिटी आहेस आणि पहिली फॅन मुमेंट कधी झाली? पहिली फॅन मोमेंट वॉज माझा पहिला ऑटोग्राफ. जो कधी दिला होता आणि कोणत्या सिनेमानंतर? माझा पहिला ऑटोग्राफ मी तेव्हा तर साईन हा विषयच नव्हता, कारण तेव्हा काही आपण कागदोपत्री वावरत नसतो. आता फार तसं जग झालेलं आहे. पण पहिला ऑटोग्राफ मी जबरदस्त शूट करत होते कोल्हापुरात, आणि तेव्हा एका छोट्याशा माझ्या मैत्रिणींनी येऊन मला अजूनही आठवते, न्यूजपेपरवरती त्यांनी माझा ऑटोग्राफ घेतला होता. तर तेव्हा आई होती, कारण आई ऑफकोर्स पहिला चित्रपट होता, तर आई माझ्याबरोबर होतीच तेव्हा. तर मी आईकडे बघितलं होतं की मी काय लिहू आणि कसा ऑटोग्राफ देऊ. तर ती म्हणाली होती की नाव लिही. तर माझं मानसी नाईक असं मी हा माझा पहिला ऑटोग्राफ आहे, आणि त्याच्यानंतर ऑब्व्हियसली तो मी डेव्हलप केला. खूप जास्त झाले असतील त्यानंतर. ओके, लक्षात राहिलेला एखादा अवॉर्ड, पुरस्कार किंवा छोटीशी पोचपावती? आता सध्या व्हेरी लेटेस्ट माझ्या एका रीलला बघून आर माधवन यांनी मला मेसेज केला. वाव. सो आय गॉट व्हेरी हॅपी. आणि पण असं होतं की बऱ्याचदा फॅन्स आपल्याला मेसेज करतात, कॉल करतात किंवा काही घेऊन येतात, हे छान वाटतं, पण कधी कधी ते त्रासदायक होतं, खूप अति झालं की. असं असं कधी झालंय की एखाद्या फॅनने खूपच त्रास दिलाय किंवा खूपच असं मागे लागलाय, काहीतरी विचित्र वस्तू घेऊन आलाय? नाही, असं टचवूड असं होई नाहीये. पण जर कुठल्या कलाकाराच्या मागे लोक वेडी नसतील आणि त्या कलाकारात जर ती जादू नसेल लोकांना वेडं करण्याची, मग तो कलाकार नाही. ओके, सो कधी त्रास नाही झाला कुठल्या फॅन? मला हा त्रास आवडतो. ओके, डान्स, सिनेमा की मालिका? सिनेमा. सिनेमा, जिकडे अभिनय असेल तिकडे खरं तर. ओके, स्वतःविषयी ऐकलेलं एक अतरंगी रुमर? अतरंगी असं नाही म्हणणार, पण असे खूप लोक आहेत की ते म्हणतात, अरे आप आप ऐश्वर्या राय की बेटी हो क्या, असं मला ते कधीतरी. हे यावरनं मला एक आठवलं की तू एका आपल्या आधीच्या एका इंटरव्ह्यू मध्ये तू सांगितलं होतं की फर्ग्युसन की ऐश्वर्या असं काहीतरी म्हणायचं तुला त्यावेळी, आणि तुला लिटरली तो ऍक्ट वगैरे करून दाखवावा लागायचा. देवदास. हो. सो ते काय फिलिंग होतं तेव्हा? असं वाटायचं नाही यार मी मला मानसीच बोला की मला ऐश्वर्या रायची कॉम्प्लिमेंट आवडतीये? नाही, मी नेहमीच म्हणते की मला ही कॉम्प्लिमेंट आवडते, कारण जगात सुंदरी आहेत त्यांच्यामुळे त्यांचं कम्पॅरिझन माझ्याबरोबर केलं जातं, हे मला खूप भारी वाटतं. सो तुझे डोळे ऍक्च्युअली तसे आहेत ऐश्वर्यासारखे, आणि मे बी त्यामुळेच ते होतं. ओके, 3 AM फ्रेंड, ज्याला कधीही कॉल करतेस, 3 AM 2 AM? नो, आय एम नॉट अ 3 AM पर्सन नाहीच आहे. म्हणजे आय कॅन बी समवन 3 AM फ्रेंड, बट देन आय डोंट कॉल पीपल आफ्टर 9 o'clock. ओके, सो अशा एका दिग्दर्शकासोबत काम करायचं राहिलंय किंवा स्वप्न आहे त्या दिग्दर्शकाने मला कास्ट करावं किंवा त्यासोबत काम करावं? व्हेरी फ्रँकली मला सगळ्यांबरोबर कामं करायची. पण तरीही असतं ना की एखाद्या
त्या एखाद्या दिग्दर्शकाचे सिनेमे फार हिट होत आहेत, सो आपणही त्याच्यासोबत काम करावं असं? नाही, असं काहीच नाहीये. मला सगळ्यांबरोबर कामं करायला आवडेल आणि मला जास्तीत जास्त अभिनय प्रधान चित्रपट करायचे आहेत. खरं तर हाच जास्त माझा ह्याकडे जास्त कल आहे माझा सध्या. सो खूप छान गप्पा झाल्या मानसी आणि खूप छान तू उत्तरं दिलीस. सो मला सुद्धा फार छान वाटलं तुझ्याशी खूप दिवसानंतर गप्पा मारून. सो तुझा सिनेमा येतोय लवकरच, सो प्रेक्षक सुद्धा तो पाहतीलच आणि खूप सारं प्रेम देतील तुला. सो थँक यू सो मच. थँक यू सो मच अपर्णा.